आमच्या समेत जॉईंट आहेत स्कोरर प्रतीक गुवारी. चला 15 मिनिटात पंच टाइमर लावा. 2 ओव्हर 10 मिनिटं. दोन षटकांचा सामना असेल. अविनाश पाटील गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. ग्रीन सिग्नल पंचांकडून. 3 ओव्हर 10 मिनिटं. चला ओमकार आणि निमिष. इथे मात्र झेल सुटलाय. शॉट फाईन लेगच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील चित्ता प्लाने पूर्ण करतायत. सुपर 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी चालू असलेली लढत आपण पाहतोय. आणि पहिल्याच चेंडूवर उडाली होती छेल मात्र सुटली आहे आणि जेवणदान मिळालाय तो निश्चित निमिषला. निमिष मोहिते एक अष्टपैलू खेळाडू आहे. निशांत 11 दादरपाडा संघाकडून खेळत असताना. ओमकार कोळी देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फटका सजवलाय लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या वरतून मात्र चेंडू जाते वन बाउंस सीमारेषे बाहेर. दणदण करत चौकार. निश्चितच पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता. त्याचा जीवनदानाचा फायदा किती उचलेल निमिष मोहिते हे आता पाहावं लागेल. कारण 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये किती धावा जमा होतील. अंधार पडत चाललाय. स्पीडअप करायचंय. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाऊ नका. अविनाश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुलचा फटका परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. इथे फटका फसलाय आणि आता मात्र जज केलाय. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल पकडतोय आणि आता मात्र निमिषला माघारी परतावा लागेल. ज्यानं 3 चेंडू फेस करत असताना 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि तो फलंदाज मात्र डगआउटचा शिकार होतोय. गणेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण याच्या अगोदर पहिल्या चेंडूवर झेल सोडला होता. आता मात्र त्यांनी झेल पकडलाय. सुटकेचा निस्वा सोडला असेल मी म्हणेन विचुंब संघाच्या संघनायकानं आणि त्याचबरोबर गणेशनं. चला फलंदाज धावत या. प्रीतम आलाय. प्रीतम भोईर मैदानामध्ये दाखल झाला. युनिट नंबर 3. चला धावत या. ही स्पर्धा तुमची आहे. तुमच्यासाठी स्पर्धा भरवली गेली आहे. फुलटॉस आणि त्याला पनिशमेंट मिळेल. इट्स अ बिग हिट. मिड विकेटच्या वरतून सीमारेषे बाहेर दणदण करत षटकार. चौथ्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. आल्या प्रहार केलाय. जणू डगआउट मधून सेट होऊन आलाय हा फलंदाज प्रीतम भोईर. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. शेवटी विजय झाला चेंडूचा आणि अशा रीतीनं या चेंडूवर देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रीतम भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि धावसंख्या 1 गडी बाद 16 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16 धावा खर्च केल्याचं अविनाश पाटीलनं. ब्रेक तो जरूर मिळून दिला परंतु धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फटका सजवलाय. मिड विकेटच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी अविनाश पाटीलचा गोलंदाजीचा अक्षरशः वचपा काढलाय आणि इथे मात्र या षटकामध्ये एक फलंदाज जरूर बाद झालाय निमिष मोहित्याच्या माध्यमातून. परंतु प्रीतम भोईर जसा आला डगआउट मध्ये सेट होऊन आला आणि त्यानं मात्र ठोकलेत 2 षटकार आणि 1 चौकार आणि अशा रीतीनं धावा झालेत 1 गडी बाद 22.
जतीन आलाय गोलंदाजी मार्कवर. बघूया जतीन आपल्या संघासाठी कसं कमबॅक करतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ओमकार कोळीला. हो, ब्लॉक कॉलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर आपल्या भारतातून अस्त्र फेकलं होतं. मी जतीन पाहिलं तर आपल्या संघासाठी सावरण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉक कॉलचा चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र फटका सजवलाय, प्रॉपर टायमिंगचा अभाव. इथे मात्र किरण भोईर चेंडूच्या खाली आणि आशिकेश भोईर होता तिथे आणि आशिकेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. ओमकार कोळीला मात्र आपल्या संघासाठी काही करता आलं नाहीये आणि तो देखील सलामीचा फलंदाज बाद होतोय. 2 गडी बाद, 22 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. चला बॅट्समन रेडी असा रेडी ठेवा आणि धावत या. प्रणित आलाय. प्रणित आलाय नवीन फलंदाज. जतीनला मिळाली सफलता. आपला संघ अडचणीत आहे कारण धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात 22 आणि धावांवर अंकुश लावण्याचं काम करतोय तो जतीन हा गोलंदाज. हो, पुन्हा एकदा फटका सजवलाय. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत आहे. थ्रो चुकीचा होता आणि त्यामुळे मात्र 2 धावा निश्चित चित्याच्या चपळाने पूर्ण करतात. 24 धावा धावपलकावर पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या चेंडूवर आल्या 2 धावा आणि अशा रीतीनं 3 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता मिळवली. हो, अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल जतीनची. हो, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरतून सीमा रेषे बाहेर. दंडर करत अजून एक मोठा फटका षटकार. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 30 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहिला. एक धाव पूर्ण केली. आशिकेश होता तिथे परंतु आशिकेशच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि थोडंसं पंपिंग पाहायला मिळालं आणि शेवटच्या चेंडूवरल्या 2 धावा. धावसंख्या एकूण 32 आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 32 धावा धावपलकावर पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आल्या एकूण 10 धावा. एक सफलता मिळाली जतीनला आणि अशा रीतीने 2 षटकामध्ये 32 धावा जमा केल्यात. आता संघ नायक गोलंदाजीसाठी सज्ज झालाय कारण सुरते. करणला पाहणार आपण गोलंदाजी करताना. शेवटचं षटक, तिसरं षटक आणि या षटकामध्ये काय घडते पाहायचंय. 32 धावा धावपलकावर लागल्यात. आता या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल हे नक्कीच पाहावं लागेल. हो, इथं मात्र चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राकडे. 1 बॉल सीमा रेषे बाहेर. दणदण करत चौकार आणि पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. फलंदाज होता प्रीतम भोईर बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. प्रीतमचा विचार केला तर 4 चेंडू फेस केले. 4 चेंडू मध्ये 4 मोठे फटके पाहायला मिळतात. 2 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळतात. एकूण 20 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय ते प्रीतम भोईरना. 36 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला होता परंतु एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. संध्याकाळचं संत वातावरण पाहायला मिळतोय आणि त्या वातावरणामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. सुपर 3 मध्ये दाखल होण्यासाठी कोणता संघ विजेता होईल
त्यासाठी चालू असलेली लढत. हो, इथे मात्र चपराक लावण्याचा चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे प्रीतम भोईरचा. निर्धाव चेंडू खेळून काढतोय करण संगनायक. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या 3 चेंडू मध्ये. त्याच्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. अकुल टप्प्याचा चेंडू, बॅटला चेंडू ब्रश झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि अशा रीतीने सफलता मिळाली. प्रीतम भोईरची खेळी तुम्हाला आवडली असेल तर प्रीतम साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 2 चौकार आणि 3 दोन चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने एकूण 22 धावांचं योगदान दिलं प्रीतम भोईरनं. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यश आलाय मैदानामध्ये. यशच्या खेळीचा अंत होईल, कारण रनरच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली आणि निश्चितच या फलंदाज धावत या कोण असेल तर. शेवटचा चेंडू या षटकातील. हो, इथे काय घडलं तर एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि एकेरी धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या एकूण 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असेल ते विचुंबे संघासमोर, म्हणजे 13.33 सरासरीने धावा जमवायच्या आहेत विचुंबे संघाला. चला लगेच फलंदाज मैदानामध्ये या आणि क्षेत्ररक्षण साधून घ्या. मी म्हणेन निशांत 11 दादरपाडा संघ. तर आशिकेश आणि किरण भुईर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि यशच्या हातामध्ये चेंडू दिलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. हो, पहिला फटका फसलाय की काय पाहायला मिळेल. फटका जरूर फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि 1 बॉल सीमारेषे बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. आशिकेशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. चला 12 कोण आहे तर मैदानामध्ये जायचंय. क्षेत्ररक्षक थोडा इंजुरी वाटतोय.
आला आला 12 खेळाडू आलाय. चेंडू पण मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा सगळं काही सुरळीत होईल. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू फेस करत असताना अशिकेश बॅट मधून आलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे. वन बॉल चौकार आणि चौकारानं खातं खुलं केले. संघाचं चौकारानं खातं केले वैयक्तिक आणि 4 धावेनं 4 धावे संघ खेळतोय. हो अकुर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र काय घडलं पाहायचं आहे. चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू म्हणता येईल यश पाटीलचं आणि यश मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला विचंब संघ अंधाराचं सावट या मैदानावर आपण पाहतोय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये चालू असलेला सामना विचंब विपक्ष दादरपाडा. पुन्हा एकदा पुलचा फटका. अगदी चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेकडे चाललाय. ओमकार कोळी येईल तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. एकूण धावसंख्या पाहिली तर बिनबाद 6. चला स्पीडअप करा. हो इथे मात्र चेंडू त्याला सीमारेषेकडे लॉंगॉन क्षेत्राकडे 1 धाव पूर्ण केली. चेंडूला सीमारेषेजवळ अडवताना मात्र थोडीशी गफलत झाली. फंबल झालं आणि अशा रीतीने 4 धावा मिळाल्या तर अशिकेशला 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळत. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील हे देखील पाहावं लागेल. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 22 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या आणि त्यांचा पाठलाग करत असताना अशिकेश देखील तडजोड करतोय आणि 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा जमा केलेत. बैठक शॉट पाहायला मिळतोय. पूलचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 13.33 सरासरीने धावसंख्या उभारायची. आता मात्र 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अशिकेश देखील थांबायला तयार नाही आहे कारण 40 धावांचा पाठलाग करायचा असेल तर असे फटके तुम्हाला मारावेच लागतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय अशिकेश. हो इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 18 धावा तब्बल धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर कोणती सफलता मिळाली नाहीये यशला. यशनं मात्र थोडस नाराज केलाय. यशच्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार करता आली नाहीये. 18 धावा तब्बल बहाल केल्यात आणि चला स्पीडअप करा. लगेच क्षेत्ररक्षण लावा. निमिष क्षेत्ररक्षण लावा. निमिष परत लगेच. आता येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी राखावी लागणार आहे. 12 चेंडू 22 धावा. रोहित गायकवाड गोलंदाजी मार्कवर आणि करण येतोय स्ट्राइक एंडला. सॉरी किरण येतोय. हो ब्लॉक हॉलचा चेंडू अगदी भात्यातून आश्रय फेकला होता आणि घडलं काय तर रनआउटची संधी सोडली मी म्हणेन. कदाचित चेंडू स्टंपला लागला असता. थोडासा पंचांना देखील विचार विनिमय करावा लागला असता. कटाक्ष नजरेने पाहावं लागलं असतं. सिंगल चिकी सिंगल चोरटी धाव घेतली मी म्हणेन फलंदाज किरण भोईरनं आणि धावसंख्येत भर पडली 19 धावा. इथे मात्र चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जबरदस्त झेल पकडलाय. अशिकेशच्या खेळीचा अंत होतोय. पहिला ब्रेक तो मिळून दिलाय गोलंदाज रोहित गायकवाडनं आणि दुसरा चेंडू मिळाली सफलता.
जो आशिकेश मात्र फलंदाज मैदानामध्ये लागला होता तोच फलंदाज मात्र मैदानातून बाहेर पडतोय आणि अशा रीतीने झेल घेतलाय तो सुशांतनं. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती गोलंदाजी करत असताना सुशांतनं. अविनाश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. आता उर्वरित 10 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू 21 धावा 21 धावा 10 चेंडू. कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल काही वेळातच आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल. रोहित गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फुलटॉस आणि त्याला पनिशमेंट दिली आहे. अविनाश पाटीलच्या बॅट मधून आल्या आल्या षटकार पाहायला मिळतोय आणि षटकार म्हणजे विजयाची वाटचाल की काय असं चित्र पाहायला मिळतोय. विचुंब संघाच्या खेम्यामध्ये आनंद जल्लोष साजरा केला जातोय. अविनाश पाटीलच्या बॅट मधून हा आलेला ब्रँडेड षटकार. आता समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. चला 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू परंतु आता प्रॉपर टायमिंगचा अभाव. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन आहे. एक धाव निश्चित मिळेल. एकेरी धावेनं संघ पुढे सरकेल. धाव संख्येत फरक पाहायला मिळेल. येणारे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 14 धावा 14 धावा 8 चेंडू. सामना कोण जिंकणार? एका बाजूला भैरवनाथ विचुंबे संघ धावांचा पाठलाग करतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चांगला झेल पाहायला मिळतोय. किरण भोईरचा खेळीचा अंत होतोय आणि अशा रीतीने दुसरा धक्का लागलाय तो भैरवनाथ विचुंबे संघाला. दोन्ही संघांना विचार केला तर दोन्ही संघाचे देव पाण्यात आहेत आणि ते दोन्ही संघ प्रार्थना करतायत की आमचा संघ जिंकायला हवा. परंतु इथे जिंकणार कोण? जो जास्त चुका करणार तो मात्र या सामन्यातून पराभूत होणार. एक चुरस निर्माण केली मिवणेंना या गोलंदाजांना रोहित गायकवाड. सात चेंडू 14 धावा. करण आलाय मैदानामध्ये. रोहित या षटकातील शेवटचा चेंडू. या षटकावर शेवटच्या चेंडूवर काय दडले पाहायचंय. ओहो इथे मात्र जोरदार अपील केली आहे लेग बिफोर द विकेटची. परंतु पंचांनी लाईन पाहिली. हेरलं कटाक्ष नजरेने पाहिलं आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आहे हे घोषित करत असताना निश्चितच वैभव पाटील सर. चला फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षक फिल्डिंग लावून घ्या पटकन. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 14 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सुशांत आलाय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 14 धावा. आम्ही मगाशीच म्हटलं होतं की अंधार पडेल चेंडू दिसणार नाहीये. तसं चित्र आता पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. जणू गोलंदाज मदत करतो की काय हिलसिंबे संघाला असं चित्र पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू अवांतर फेकलाय. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 6 चेंडू 13 धावांची गरज. पूल करण्याच्या नादामध्ये अविनाशनं मात्र चेंडू निर्धाव खेळून काढलाय.
निर्धाव चेंडू 5 चेंडू 12. तेरा धावा. 5 चेंडू 13 धावा. इथे मात्र अविनाशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. या फटक्याने मात्र रंगत निर्माण केली आहे. रंग भरला या षटकारानं. अविनाशच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आपण पाहिला आणि जबरदस्त फटका होता. अगदी मनगटी ताकद दाखवली आणि षटकारानं धाव संख्येत भर पडली. एकूण धावांचा विचार केला तर 33 धावा. आता येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. अजून एक मोठा फटका